डॉक्टर शुभा साठे यांच्या राष्ट्रमाता जिजाऊ या पुस्तकाच्या परिचय सदरात मी सौ गायत्री चौधरी आपलं स्वागत करते. राष्ट्रमाता जिजाऊ या पुस्तकातील भाग 2 कडे आपण वळतोय. लखुजीराव जाधवांचा स्वभाव अत्यंत मानी आणि तेजस्वी होता. त्यांचा पराक्रम आणि दरारा इतका मोठा होता की ते कोणत्याही बादशहाच्या पदरी नोकरीस गेले तरी तिथे त्यांचा सन्मानच व्हायचा. 1629 मध्ये ते अतिशय क्रूर आणि लहरी निजामशहाच्या सेवेत होते. त्या काळात त्यांनी एका आळशी आणि कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले. तो लगेच निजामशहाच्या चाकरीत रुजू झाला आणि लखुजींपासून आपल्याला धोका आहे असे निजामाचे कान भरायला त्याने सुरुवात केली. लखुजींविषयी ईर्ष्या आणि मत्सर करणाऱ्या दरबारातील काही लोकांनी कट रचला. 25 जुलै 1629 लखुजीराजे दौलताबादच्या किल्ल्यावर आपल्या पुत्रांना सोबत घेऊन पोहोचले. सुलतानाला त्यांनी वाकून प्रणाम केल्यानंतर लगेच सुलतान दरबारातून उठून आत गेला. तेथे उपस्थित सरदार हमीद खान, मुकरब खान, सफदर खान, फरीद खान, मोती खान सगळे तलवारी उपसून जाधवरावांवर धावले. लखुजीरावांनी आणि त्यांच्या मुलांनीही कटेरी उपसल्या. सपासप घाव पडू लागले, रक्ताचा सडा पडला. अखेर प्रयत्नांची शर्त करूनही लखुजीराव, अचलोजी, रघुजी, यशवंतराव चौघांचीही शरीरे निष्प्राण होऊन पडली. चौघेही जाधववीर भर दरबारात मरून पडले. निजामशहाच्या सेवेचे, चाकरीचे हे फळ जाधव घराण्याला मिळाले. आपला पती आणि तिन्ही मुलं ठार झाल्याची वार्ता म्हाळसाबाईंना गडाखाली कळताच अचानक अंगावर वीज कोसळावी तसं त्यांना झालं. पण रडायला आणि शोक करायला त्यांना फुरसत नव्हती. कारण आता जाधव घराण्यातील स्त्रियांवर सुलतानाची नजर जाणार हे नक्की होते. जीव आणि अब्रू वाचविण्यासाठी त्या आपल्या सुनांना घेऊन तसेच बहादूरजी वगैरे मंडळी लपत छपत धावत दौडत सिंदखेडास आले. एका बलाढ्य शूर मराठे सरदाराची वाताहत झाली. जिजाऊंना बातमी समजली. जन्मदाता पिता आणि 3 भाऊ प्राणास मुकले होते. जिजाऊंच्या मातोश्री आणि वहिनींवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. जिजाऊंचे माहेर उद्ध्वस्त झाले. शोक आणि संताप अनावर झाला. डोक्यातील विचारचक्राला गती मिळाली. हे सगळं थांबायला हवं. सुलतानाला प्रतिकार करणारा आणि स्वराज्य सत्यात उतरवणारा आता मलाच जन्माला घालायचा आहे. जिजाऊंच्या मनातला संताप, सुडाची आग पोटातल्या गर्भापर्यंत पोहोचत होती. संस्काराची खाण होतीस, पवित्र मातीतील तू, विचाराने लढलीस इथे, शौर्याची गाथा तू, चरणी माथा तुझ्या महाराष्ट्राची जिजाऊ तू. सभोवताल अतिशय अस्थिर आणि धामधुमीची परिस्थिती असल्याने जिजाऊंच्या सुरक्षिततेसाठी शहाजीराजांनी त्यांना जुन्नर परगण्यातील शिवनेरी गडावर ठेवण्याचे ठरविले. जोरदार तयारी सुरू झाली. विश्वासातील बाया माणसे सोबत घेऊन मेणे, पालख्या मजल दरमजल करीत शिवनेरी गडावर पोहोचले. शिवनेरीवर जिजाऊंना प्रसन्न वाटू लागले. सह्याद्रीचे काळे कभिन्न प्रचंड रूप पाहून जिजाऊंना आनंद होत होता. बुद्धी चकित होत होती आणि अंतःकरण मात्र रडत होते. कारण या विशाल सह्याद्री गुलामीत होता. दर्याखानाचा पाडाव करण्यासाठी शहाजीराजे शिवनेरीतून निघाल्यानंतर गडावर राहिलेल्या जिजाबाईंच्या सोबतीला होती त्यांची स्वप्ने. फाल्गुनाची पौर्णिमा आली. जिजाबाईंना आता फारशी हालचाल करवेना. फाल्गुन वद्य तृतीया जिजाबाईंचे पोट दुखू लागले. सुईणींची, कुळंबिणींची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली. जिजाबाईंना बाळंतपणांच्या खोलीत नेण्यात आले. जो तो आतुरतेने वार्तेची वाट बघू लागला. आणि थोड्याच वेळात वार्ता आली. मुलगा मुलगा मुलगा. किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्ये कडाडू लागली. संबळ झांजा झणाडू लागल्या. नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला. जिजाऊ आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी. जन्म जो तुझ्या गर्भात शुभांनी घेतला. जग पाहिलं जरी नव्हतं तरी 9 महिने श्वास स्वर्गात घेतला. शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी शुक्लनाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर जिजाऊ साहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर भोसले घराण्यातील कुलदीपक जन्माला आला. गडावर साखर वाटली गेली. दर्याखान रोहिल्याशी लढण्यात गुंतलेल्या शहाजीराजांकडेही साखर थैली रवाना झाली. 12व्या दिवशी मोठ्या थाटामाटात बाळाचे बारसे झाले. नाव ठेवले शिवाजी.
शुक्ल पक्षाच्या इंदुपरी बाळ शिवबा हळूहळू मोठा होत होता. शिवबाच्या बाललीलांचे जिजाऊंना कोण कौतुक. त्यांचा बालकृष्ण शिवनेरीवर रांगू लागला. काही महिन्यांनी उठत पडत धडपडत तो पाऊल टाकू लागला आणि शिवनेरी गडही अपुरा पडू लागला. लढाईच्या खेळात शिवबाचे मन सगळ्यात जास्त रमायचे. मातीचे ढिगारे करायचे आणि त्यालाच गड समजून त्याचे रक्षण करायचे. मग त्यात मोर्चे बांधणी नाकेबंदी सगळेच यायचे. शिवबा व्हायचा गडाचा स्वामी आणि शत्रुपक्षाशी व्हायची हातघाईची लढाई. लपून छपून लढाई करताना सगळे अंग मातीत न्हावून निघायचे, पण त्याची कुणालाच पर्वा नसायची. शिवबा आणि सवंगड्यांचा हा खेळ पाहून जिजाऊंच्या मनात भविष्यकाळाचे स्वप्न लुकलुकत असायचे. त्यांना वाटायचे, आज ही पोरं हा लुटूपुटूचा खेळ खेळतायत, पण लवकरच या मातीच्या ढिगाऱ्यांच्या जागी सह्याद्रीचे गडकोट उभे राहतील. खेळण्यातल्या हत्ती घोड्यांच्या जागी खरेखुरे हत्ती घोडे उभे राहतील आणि माझा शिवबांच्या या बाललीलांमध्ये जिजाऊ साहेब रमल्या. त्यांना दिवस कमी पडू लागला. 1636 मध्ये जिजाऊ शिवबाला घेऊन पुण्याला आल्या. मात्र पुण्याचे उदास रूप पाहून जिजाऊंना खूप वाईट वाटले. हे जहांगीर सुधारून शून्यातून विश्व निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. सर्वात प्रथम त्यांनी वाडा बांधायला सुरुवात केली. त्यानंतर एका ओसाड पडलेल्या गणरायाची पुनःप्रतिष्ठा केली. जिजाऊ साहेब अतिशय धर्मनिष्ठ होत्या. त्यांचे सौफेर लक्ष असे. एक वेगळी योजना आखून रानटी पशूंचा त्रासही त्यांनी कमी करून घेतला. गोरगरिबांना घरे बांधण्यासाठी पैसे दिले, सामुग्री दिली. त्यामुळे लोक पुण्यात येऊन राहू लागले. शेतकऱ्यांना उत्तम बियाणे वाटले गेले. पुण्यातील भव्य वाडा बांधून तयार झाला. लाल महाल हे वाड्याचे नामकरण केल्यानंतर जिजाऊ साहेब शिवबासह तिथे राहायला आल्या. आता पुण्याचा कारभार शिवाजी राजांच्या नावाने सुरू झाला. ही सगळी व्यवस्था बघत असतानाच जिजाऊंचे शिवरायांच्या शिक्षणाकडेही पूर्ण लक्ष होते. तत्कालीन पद्धतीनुसार रामायण, महाभारत, इतिहास व पुराणे यातील कथा, संस्कृत व फारसी भाषेचा परिचय, मुळाक्षरे, लेखन, वाचन, गणित याशिवाय अश्वारोहण, कुस्ती, दांडपट्टा, तलवार चालविणे, धनुष्यबाण, भालाफेक व इतर शस्त्रास्त्रे चालविण्याचे ज्ञान शिवबांना मिळू लागले. श्रुती, स्मृती, पुराणे, राजनीती, सर्व शास्त्रे, रामायण काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सामुद्रिक, निरनिराळ्या भाषा, सुभाषिते, हत्ती, घोडे, रथ, आरोहण, त्यांची लक्षणे, चढणे, उतरणे, दौड मारणे, उडी मारणे, तलवार, धनुष्य, चक्र, भाला, पट्टा, शक्तियुद्ध, बाहुयुद्ध, दुर्ग अभेद्य करणे, दुर्लभ्य निशाण वेधणे, दुर्गम संस्थानातून निसटून जाणे, इंगित जाणणे, रत्नपरीक्षा, अवधाने, सर्व विद्या, शास्त्रे व कला असे सगळे शिक्षण शिवाजी राजांना बालपणीच मिळाले. हिंदू धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याची प्रेरणा गीतावचनातूनच शिवबांच्या मनावर बिंबवली गेली. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला लगेच क्लिक करा. भाग 1ची लिंक शेअर केलेली आहे आणि भाग 3 बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.